आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. गोरेगाव वांगीतील नव्याने केलेल्या 12 गुंठ्यांवरील लिंबू लागवडीचे अज्ञातांकडून नुकसान. गोरेगाव वांगी तालुका खटाव येथे प्रगतशील शेतकरी रामदास शंकर माळी यांनी नुकतीच 5 तारखेला 12 गुंठे क्षेत्रावर आधुनिक पद्धतीने लिंबू लागवड केली होती. मोठ्या कष्टाने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि आर्थिक गुंतवणूक करून उभी केलेली ही नवीन लागवड अजून स्थिर होत असताना अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक तणनाशक फवारणी करून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. नवीन लावलेली लिंबू रोपे अजून वाढीच्या प्राथमिक टप्प्यात असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बागेत तणनाशक फवारणी केली आणि या विषारी फवारणीमुळे अनेक रोपे जळून गेली, पाणी पिवळी पडली आणि रोपांची वाढ पूर्णपणे खुंटली. काही रोपे पूर्णतः वाळून गेल्याचे दिसून आलेलं आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच रामदास माळी यांनी तात्काळ बागेची पाहणी करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने बागेवर अनेक औषधोपचार, पोषक द्रव्यांची फवारणी, पुनरुज्जीवनासाठी विविध उपाययोजना केल्या. मात्र एवढ्या प्रयत्नानंतरही रोपे पूर्ववत होऊ शकली नाहीत. अनेक रोपे वाचवण्याचा प्रयत्न करूनही त्यात अपेक्षित यश आलेलं नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक तसेच मानसिक धक्का बसलाय. रामदास माळी हे परिसरातील एक मेहनती आणि प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांनी शेतीत नवीन प्रयोग करत इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. 5 तारखेला मोठ्या आशेने केलेली 12 गुंठ्यांवरील ही लागवड त्यांच्या कुटुंबासाठी भविष्यातील उत्पन्नाचा मुख्य आधार ठरणार होती. मात्र अज्ञात व्यक्तीच्या या निंदनीय कृत्यामुळे त्यांच्या कष्टावर अक्षरशः पाणी फिरलं आहे. आणि या संदर्भातील रामदास माळी यांनी सांगितलं आहे की मी मोठ्या विश्वासाने आणि कष्टाने 12 गुंठ्यांवर लिंबू लागवड केली. तणनाशक फवारणी झाल्याचे लक्षात येताच मी तात्काळ विविध औषधोपचार केले. कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला. दुर्दैवाने रोपे वाचवण्यात मला यश आलेलं नाही. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. आणि या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, शेतकरी, सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. आणि या सर्व प्रकाराचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतो आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावर घाला घालणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होते आहे. तसेच महसूल आणि कृषी विभागाने तातडीनं पंचनामा करून शेतकऱ्याला योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शेतीची सुरक्षा ही गंभीर प्रश्न बनत चालला आहे. गोरेगाव वांगीतील हा प्रकार केवळ एका शेतकऱ्याचे नुकसान नसून संपूर्ण शेतकरी वर्गावर कष्टावर झालेला घाला आहे. नव्यानं लागवड केलेली शेती उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं अत्यावश्यक असून रामदास शंकर माळी यांना न्याय मिळावा अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होते आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.